चोरी करण्याचा एक अजब प्रकार समोर आलाय। हा प्रकार ऐकून आपण देखील चक्रावून जाल आणि खूप सावधानता बाळगायची आपल्याला गरज आहे याची जाणीव तुम्हाला होईल। हा प्रकार नेमका असा घडलाय की एक व्यक्ती बाहेर गावून यायचं, नाशिकमध्ये उतरायचं, लोकल रिक्षा पकडायची, सिडको परिसरात जायचं, घरफोडी करायची आणि पुन्हा आपल्या गावी निघून जायचं। आणि हा संपूर्ण प्रकार जेव्हा समोर आलाय तेव्हा पोलिसांना देखील या चोराला पकडणं म्हणजे मोठं आव्हान होतं। होय, पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय आणि पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय। याबाबतचं सविस्तर वृत्त असं की हा व्यक्ती साडी आणि भांडे विक्री करत असायचा। कोरोना काळात त्याच्यावर उपासमारीची वेळ आली। अर्थात तो साडी किंवा भांडे विक्री करायचा म्हणजे त्याला परिसरातील चप्पा कोणा माहिती होता। कदाचित सगळ्यांचं टाइम टेबल देखील त्याला माहिती होतं। आणि कोरोनामध्ये उपासमारीची वेळ आल्यानंतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानं चोरी करण्याचा किंवा घरफोडी करण्याचा मार्ग अवलंबल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। हा व्यक्ती एक 48 वर्षीय इसम आहे आणि गेल्या 2 वर्षात तब्बल 8 घरफोड्या केल्याचा अजब प्रकार नाशिकच्या अंबड परिसरातून सिडको परिसरातून समोर आला। तांत्रिक माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी या संशयित इसमाला भद्रकाली परिसरातील भाडेतत्वावर एका घरात तो राहतोय तिथून ताब्यात घेतलाय। फारुक काकर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे संशयित इसमाचं नाव। त्याची कसून चौकशी केली असता हा सगळा प्रकार विशद केलाय। मात्र पोलिसांनी या परिसराची माहिती घेतली, तपासणी घेतली, या घटनांचा जो संबंध जुळवला, त्यानुसार त्यांना काही माहिती हाती आली आणि या संशयिताला त्यांनी शिताफीनं ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलिसांनी ही कारवाई कशी केली ऐकूया पोलीस अधिकाऱ्यांकडून। आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरमध्ये कालच एक अट्टल आरोपी अटक केलेला आहे, ज्याचं नाव आहे फारुक काकर। याच्या मागं आपण जवळपास 1.5 महिन्यापासून होतो, ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर। तर त्याला काल आपण अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून एकूण अंबड पोलीस स्टेशनचे 8 गुन्हे उघड आहेत आणि जवळपास 188 ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडे हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर घरफोडीचे हत्यार, कटावणी, पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत। एकूण मुद्देमाल आपण 13,54,930 रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो। तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल, असे कोणी संशयित वाटत असेल तर त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे, थोडी आपण काळजी घ्यायची आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षात विविध घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता आणि या शोधादरम्यान या घटनांचा क्रम लक्षात घेतला आणि सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे आणि पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली। शिताफीनं या इसमाला ताब्यात घेतले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।